सकाळी झोपेतून उठल्यानंतर तुमचा देखील जर हात बधीर होत असेल किंवा हातामध्ये जडत्व येत असेल किंवा हातामध्ये खूप साऱ्या मुंग्या आल्यासारखं जाणवत असेल तर लगेच घाबरून जाण्याची गरज नाही. दरवेळेस तो हार्ट अटॅकच नसतो, तर त्याची अनेक कारणे आहेत, ती आपण पुढे बघूयात. बहुतेक वेळा कारण हे खूप साधारण असते. त्यामध्ये सर्वप्रथम येतं ते म्हणजे आपली झोपण्याची चुकीची पोश्चर, झोपण्याची चुकीची पद्धती. आणि दुसरं कारण आहे व्हिटॅमिन B12ची डेफिशियन्सी. तिसरं कारण आहे नर्व्ह प्रेशर. जर नर्व्ह प्रेशर देखील आला तरी देखील आपल्याला या पद्धतीनं हातामध्ये सकाळी बाधिर्य किंवा मुंग्या आलेल्या दिसू शकतात. तसेच आणखी एक कारण आहे ते म्हणजे सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस. यामुळे देखील आपल्याला अशा प्रकारचे बाधिर्य दिसू शकते. जर 2 ते 3 मिनिटांमध्ये हात पुन्हा नॉर्मल झाला तर कदाचित हा नर्व्ह कॉम्प्रेशन देखील असू शकतो. त्यामुळे योग्य पद्धतीने त्याचे कारण शोधणे आवश्यक असते. परंतु हाताच्या दुखण्यासोबत किंवा हात बधिर होण्यासोबत जर आपल्याला छातीत दुखत असेल किंवा आपल्याला खूप सारा घाम येत असेल किंवा श्वासाला त्रास होत असेल किंवा दम लागल्याप्रमाणे जरी आपल्याला वाटत असेल तर बाकी आपण त्वरित हॉस्पिटलमध्ये जाणे आवश्यक असते. केवळ सिंगल सिम्पटमवरून आपण एखाद्या गोष्टीचा अंदाज न लावता त्यासोबत असलेले कंबाईन सिम्पटम देखील आपण विचारात घेतले पाहिजे. हो, परंतु आपल्याला त्यासोबत असे छातीत दुखणे किंवा बेचैनी होत असेल तर बाकी त्वरित हॉस्पिटलला जाणे आवश्यक असते.